नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गेल्या काही आपल्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला संपूर्ण टीईटी विषयीचं म्हणजे आता 23 नोव्हेंबरला तुमची टीईटी परीक्षा असणार आहे। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ते लेक्चर्स खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्याचबरोबर मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकत आहे टीईटी संदर्भात की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। मध्ये टीईटीचे असतात काही आपले एंटरटेनमेंटचे नसतात, असं नाही की मी फक्त टीईटीचेच टाकते, परंतु जे आपले हे सविस्तर लेक्चर होतात हे विषयाच्या अनुषंगाने म्हणजे आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने सुद्धा मी घेत आहे। त्याचबरोबर टीईटीच्या संदर्भात सुद्धा घेत आहे। कधी टीईटीचे लेक्चर, कधी आपलं विषयाचं म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयाच्या अनुषंगाने पण मी टाकत असते। अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून टाकत असते। येत्या लक्षात तर बघा, प्रत्येकाने आजचा हा आपला जो लेक्चर आहे तो आहे इकॉनॉमिक स्टडीचा लेक्चर आहे। कोणता आहे? इकॉनॉमिक स्टडीचा आपला हा लेक्चर आहे, म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला आज या लेक्चरमध्ये करायचा आहे। पण यावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेला FY BA, SY BA, TY BA या तिघ वर्गांना तर त्याच्यावर आधारित प्रश्न असतातच। त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये यावर इकॉनॉमिक्सवरती आधारित प्रश्न सुद्धा पाहायला मिळतात, म्हणून हा लेक्चर त्यांनीही पाहिला तर फायदेशीरच ठरणार आहे। येत्या लक्षात तुम्हाला तर अधिक वेळ न वाया घालता आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करू। लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन, सर्वांनी हा लेक्चर पूर्ण बघायचा आहे। लेक्चर स्किप करू नका। लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। आलं लक्षात? लेक्चर्समध्ये काही प्रॉब्लेम आढळला आता मला मागे एका विद्यार्थी मित्राने सांगितलं होतं की मॅडम तुम्ही स्पीकरचा यूज करा असं, तर नक्कीच माझा प्रयत्न चालूच आहे। मी आता सुरुवातीला आपले हे लेक्चर्स घ्यायला सुरुवात केलेली आहे। अजून माझं तेवढ्या प्रमाणात मी डेव्हलप केलेलं नाही, परंतु तरी सुद्धा मी सांगते की जसं जसं मी माझं कामाचा वेग वाढवेल तसं तसं मी सर्व सुविधा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। आलं लक्षात? तर पहा, आजचा आपला हा लेक्चर आहे तो आहे उत्पादनाचे घटक। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर्सला उत्पादन सिद्धांत याला आपण ह्या घटकाला आपण सुरुवात केलेली होती। तो उत्पादनाचे घटक ज्या विद्यार्थ्यांनी तो लेक्चर्स पाहिला नसेल नक्कीच मागच्या आपले लेक्चर्स जे आहे मी आपल्या चॅनलवर टाकले त्यांनी ते लेक्चर्स पहा। आलं लक्षात? की नक्की लक्षात येईल तुम्हाला की मी आज काय शिकवत आहे असं। लक्षात पहा, उत्पादनाचे घटक, उत्पादनाचे जे घटक आहे उत्पादन सिद्धांत शिकायच्या अगोदर उत्पादन घटक माहिती असणे गरजेचं आहे। पहिला उत्पादन याविषयी आपण माहिती घेऊ। उत्पादन म्हणजेच काय? एखाद्या वस्तूची निर्मिती। उत्पादन म्हणजेच काय? एखाद्या वस्तूची निर्मिती म्हणजेच काय? आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याही वस्तू आणि सेवांचा आपण वापर करतो त्याला म्हटलं जातं उत्पादन। इथे लक्षात तुम्हाला साधं आणि सोपं। सकाळी उठल्यापासून तर झोप, सकाळी उठल्या आपल्याला पहिले आपण आंघोळीला जातो, आंघोळीला जायच्या वेळेस आपल्याला काय लागतं? ब्रश लागतं, कोलगेट लागतं, बरोबर? ते झालं वस्तूचं उत्पादन। दुसरं म्हणजेच काय? आंघोळीला बसल्यावर आपल्याला लागतं साबण, त्याच्यानंतर चहा घेतो, चहा कॉफी त्याच्यासाठी पण ते सुद्धा झालं वस्तूचं उत्पादन। म्हणजेच काय? सगळे उठल्यापासून तर झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण घेतो ज्यांचा वापर आपण करतो त्याला म्हटलं जातं उत्पादन। येत्या लक्षात तुम्हाला? तर आता बघा, उत्पादनाचे घटक, उत्पादन एखाद्या वस्तूची निर्मिती करायची, आपल्याला वस्तूची निर्मिती करायची म्हणजे उत्पादन घ्यायचं आहे। मग उत्पादन लगेच आपण बोललो आणि लगेच वस्तूचं उत्पादन होतं का? नाही, त्या वस्तूच्या उत्पादनासाठी विशिष्ट असे घटक लागत असतात। काय लागत असतात? विशिष्ट असे घटक लागत असतात, त्याशिवाय त्या वस्तूची निर्मिती करता येत नाही किंवा त्याचे उत्पादन घेता येत नाही। मग ते उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत? तर उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत। किती घटक आहेत? उत्पादनाचे 4 प्रमुख घटक आहेत। हे कायम स्वरूपी लक्षात ठेवायचे। येत्या लक्षात उत्पादनाचे घटक कोणते? तर बघा, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन। काय आहे? उत्पादनाचे घटक श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन। आलं लक्षात? हे उत्पादनाचे घटक आहे। मग हे उत्पादनाचे जे घटक आहे ते सुद्धा केव्हा कार्य करतील? जेव्हा त्यांना त्यांचा मोबदला मिळेल तेव्हाच ते कार्य करतात। उत्पादनाच्या घटकांना जर मोबदला मिळाला नाही तर ते कार्य करत नाही किंवा कार्यरत राहत नाही। लक्षात? मग उत्पादन घटकांचा मोबदला कोणता? तर पहा, श्रमिक जो आहे, श्रमिक कोणत्याही ठिकाणी कामाच्या ठिकाणी दुप्पट काम करेल का? नाही, त्याला त्याच्या कामाचा काही मोबदला द्यावा लागेल। मोबदला म्हणजेच काय? त्याला म्हटलं जातं वेतन किंवा मजुरी। काय म्हटलं जातं? वेतन किंवा मजुरी। म्हणजेच काय? श्रमिकाला काय दिलं जातं? वेतन दिलं जातं। श्रमिकाला काय दिलं जातं? वेतन दिलं जातं। काय दिलं जातं? वेतन दिलं जातं।
दुसरं काय, भूमी हा घटक आहे. कोणता घटक आहे? भूमी. भूमीला बघा, एखाद्या व्यापाराला किंवा एखाद्या उत्पादनाला वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, परंतु त्याच्याकडे जर जमीन नसली तर तो काय करतो, दुसऱ्याकडची जमीन घेतो. दुसऱ्याकडून जर जमीन तो घेत असला तर त्याला त्याचं काय द्यावं लागतं, भाडं द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? भाडं. म्हणजे त्याला म्हटलं जातं खंड. भाडं देणं म्हणजेच खंड देणे. मला म्हणजे भूमीच्या वापराबद्दल काय सांगते, भूमीच्या वापराबद्दल त्या भूमी मालकाला काय द्यावं लागतं, खंड द्यावा लागत असतो. येतं लक्षात तुम्हाला? त्याला म्हटलं जातं खंड. नंतर आहे भांडवल. भांडवल म्हणजेच काय, तंत्रज्ञान वगैरे त्याचाही समावेश होतो आणि पैशाचाही समावेश होतो. पहा, एखाद्या उद्योगामध्ये वस्तूचं उत्पादन घ्यायचे, मग त्याच्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडे पैसा असतोच असं नाही. मग तो काय करतो, एकतर मग सावकार सराफी जे वडील हे आहेत त्यांच्याकडून पैसा घेतो, नाही तर कर्जाऊ स्वरूपाचा घेतो, नाही तर बँकेकडून कर्जाऊ स्वरूप घेतो. लक्षात? आता कोणाकडूनही पैसे आपण घेतले तर तो सहज आपल्याला असे लाखो रुपये काढून देईल का? नाही. तर तो काय करतो, व्याज घेतो. त्याच्यावरती काय घेत असतो, व्याज घेत असतो. म्हणजेच काय, भांडवल म्हणजे काय, तंत्रज्ञानाच्या वस्तू सुद्धा आपण एखाद्याकडून उधार मागितल्या तरी आपल्याला त्या वस्तूच्या वापराबद्दल मोबदला द्यावा लागत असतो. त्याला काय म्हटलं जातं, व्याज. काय म्हटलं जातं, व्याज असं म्हटलं जातं. भांडवलाला काय दिलं जातं, मग व्याज दिलं जातं. भांडवलाला काय दिलं जातं, व्याज. दुसरा आहे संयोजक. आता हा संयोजक आहे प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. बघा, एखाद्या उद्योगामध्ये स्वतः मालकच उद्योग काय म्हणतो, संयोजक असतो. परंतु काही काही जे मोठमोठे उद्योग आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला संयोजक किंवा त्याला व्यवस्थापक असं म्हणतात. तो काय करत असतो, कामाचं कुशल नियोजन करत असतो. कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, श्रमिकांना आज कोणत्या कामावर लावायचं आहे, त्याचबरोबर बाजारामध्ये कोणत्या वस्तूला मागणी आहे, अशा प्रकारचं जो नियोजन करत असतो त्याला म्हटलं जातं संयोजक. काय म्हटलं जातं, त्याला संयोजक असं म्हणलं जातं. मग तो एखादा मालक, कंपनीचा मालकही असू शकतो, नाही तर कंपनीच्या मालकाने एखाद्या व्यक्तीला ठेवलेला एखादा संयोजक सुद्धा असू शकतो. येत्या लक्षात तुम्हाला? मग संयोजक हा सुद्धा फुकट काम करतो का? नाही. संयोजकाला सुद्धा त्याचा काय लागत असतो, नफा लागत असतो. काय लागत असतो, नफा हा लागत असतो. म्हणजे संयोजकाला काय द्यावा लागतो, संयोजकाला द्यावा लागतो नफा. येत्या लक्षात तुम्हाला? म्हणजेच काय, तर उत्पादनाचे जे घटक आहेत, कोणकोणते घटक आहेत उत्पादनाचे, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक. हे चारही घटक असल्याशिवाय वस्तूचं उत्पादन होत नाही. येत्या लक्षात तुम्हाला? हे चारही घटकाशिवाय वस्तूचं उत्पादन होत नाही. मग हे चारही घटक काही काम फुकट करतील का? करत नाही. त्यांनाही त्यांचा मोबदला हा द्यावा लागत असतो. मग त्यांचा मोबदला काय, तर श्रमिकाला काय द्यावं लागतं, वेतन द्यावं लागतं. भूमीला काय द्यावं लागतं, खंड द्यावं लागतं. भांडवलाला काय द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. आणि संयोजकाला त्याचा नफा द्यावा लागतो. प्रत्येकाला स्वतःचा काही ना काही मोबदला द्यावा लागतो, तेव्हाच ते एखाद्या कार्यामध्ये काम करत असतात. येत्या लक्षात? तेव्हाच ते वस्तूचं उत्पादन कार्यासाठी काम करत असतात. आलं लक्षात? तर आता बघा, आपण हे चार घटक इथं पाहिले. आता या प्रत्येक घटकाचं आपल्याला वैशिष्ट्य किंवा त्यांचे कार्य बघायचे आहे. आलं लक्षात? याचाही आपण इथे सविस्तर अभ्यास करून घेणार आहोत. कारण की FYBA आणि SYBA या वर्गांना याच्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतात. प्रत्येक वर्गाला याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, हे मी खात्रीपूर्वकपणे सांगते. का, तर नेट मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना याच्यावर आधारित प्रश्न तिथे पाहायला मिळतो. भरपूर वेळा आपण आपल्याला श्रमिकावर आधारित आहे, भूमीवर आधारित आहे, परंतु भरपूर असे काही माइंडर असे घटक असतात की ते आपल्याला माहीत राहत नाही. मग ते या सविस्तर लेक्चरच्या माध्यमातून मी नक्कीच तुमचे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून सगळ्यांनी हा लेक्चर पाहायचाच आहे. सोपा विषय, परंतु तो अभ्यास करणं महत्वाचं आहे. अभ्यास नाही केला तर तो कठीण वाटतो, अभ्यास केला तर नक्कीच सोपा वाटतो. येत्या लक्षात? तर आपण हे आज उत्पादनाचे घटक पाहिले. आता प्रत्येक उत्पादनाच्या घटकांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. पहिला घटक कोणता आहे आपण आता घेणार आहोत, तो भूमी. कोणता घेणार आहे आपण, भूमी. यालाही आपण घेणार आहोत, परंतु याला आपण पहिला घेणार आहोत. लक्षात घ्या, आज भूमीचे वैशिष्ट्य इथे लिहिलेले आहेत म्हणून पहिला आपण त्याला प्राधान्य देऊ. येत्या लक्षात? पहा, आता भूमीचे वैशिष्ट्य. आता भरपूर वेळा तुम्हाला असाही प्रश्न पडत असतो की मॅडम पहिलेच का लिहून ठेवतात पण, तर पहिले लिहून ठेवण्याचं कारण असं की जास्त आपला लेक्चर सविस्तर होतो. जर समजा आपण लिहून एक पॉईंट शिकवला तर काय होऊन जातं की तुम्हाला म्हणजे आपला वेळ जास्त वेळ लेक्चर होतो. पुन्हा मग विद्यार्थी लेक्चर्स पाहायला थोडंसं कंटाळा येतो. म्हणून शॉर्ट लेक्चर व्हायला पाहिजे किंवा थोडंसं वेळेची बचत व्हायला पाहिजे, या उद्देशाने मी थोडेसे पॉईंट इथं लिहून ठेवत असते. येत्या लक्षात तुम्हाला? तर बघा, आता भूमी हा घटक किंवा भूमीचे वैशिष्ट्य पाहिजे अगोदर आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. भूमी काय असते? भूमी हा पृथ्वीवरती असलेला एक भाग आहे. कोणता भाग असला त्याला म्हटलं तर भूमी, की ज्याच्यावरती आपण घालतो
जी निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे. आलं लक्षात? जर जमिनीत नसती तर आपण स्वतःचा उदरनिर्वाह आपण जगूच शकलो नसतो. म्हणजे आपण तर हवेत तरंगलो असतो का, तर आपण तेवढ्या वेळी आपलं स्वतःचं जीवनमान जगू शकलो नसतो. आलं लक्षात? सर्वात महत्वाचा घटक आहे हा. निसर्गाकडून मानवाला मिळालेली ती एक प्रकारची देणगी आहे. निसर्गाने ती मानवाला दिलेली देणगी का आहे, तर त्याच्यावरती डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे. कोणी व्याख्या केलेली आहे? डॉक्टर मार्शल यांनी. बघा, डॉक्टर मार्शल यांनी भूमीवरती काय व्याख्या केलेली आहे, तर किंवा जमिनीवरती, भूमी म्हणजे जमीन, जमीन म्हणजेच भूमी, येतं लक्षात तुम्हाला? तर बघा, भूमीवरती व्याख्या काय केलेली आहे की भूमी हा घटक कसा आहे, हा निसर्गाने मानवाला प्रदान केलेला आहे. निसर्गाने मानवाला कशासाठी प्रदान केलेला आहे की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा उत्पादन कार्यासाठी, उत्पादनामध्ये गतिशीलता यावी यासाठी, उत्पादन कार्यासाठी मानवाने उत्पादन कार्य केले पाहिजे यासाठी, उत्पादन कार्यासाठी निसर्गाने मानवाला भूमी काय दिलेली, एक देणगी स्वरूपात दिलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? पुन्हा एकदा सांगते की निसर्गाने मानवाला भूमी ही देणगीच्या स्वरूपात दिलेली आहे. का दिली ती? कारण की उत्पादनाच्या सहाय्याने म्हणजे उत्पादन कार्य करण्यासाठी, जमिनीवरती मानवाला उत्पादन कार्य करता यावे यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी निसर्गाने मानवाला दिलेली ती एक देणगी आहे. आलं लक्षात तुम्हाला? आता मग भूमीमध्ये कोणकोणते घटक येतात? मग भूमीमध्ये म्हणजे जंगले येतात, नदी येते, नालं येतात, डोंगरे येतात, खनिज तेल येतात, अशी विविध प्रकार विविध ठिकाणी आपल्याला हे दिसून येतात. आलं लक्षात? भूमी म्हणजे फक्त जमीनच नाही, तर जमिनीमध्ये असलेले एक सर्व घटक असतात. यांना आपण नैसर्गिक साधने सुद्धा म्हणू शकतो. या नैसर्गिक साधनांचा वापर करून मानव स्वतःच्या उत्पादन कार्यासाठी वापर करू शकतो. जमिनीचा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याचा वापर करू शकतो. ही निसर्गाकडून मिळालेली, मानवाला मिळालेली देणगी आहे की मानवाने स्वतःचा विकास करता यावा किंवा उत्पादन कार्याला त्याला हातभार लागावा यासाठी निसर्गाकडून मानवाला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे, असं कोणी म्हटलंय? डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेलं आहे. येत्या लक्षात तुम्हाला? भूमी हा घटक समजला काय आहे? भूमी म्हणजेच काय? निसर्गाकडून मानवाला मिळालेली देणगी. कशासाठी मिळाली ही देणगी? उत्पादन कार्यामध्ये वाढ व्हावी, स्वतःच्या जीवनामध्ये म्हणजे मानवाला स्वतःचं जीवन जगता यावं या दृष्टिकोनातून ही मिळालेली एक प्रकारची देणगी आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर आता आपण काय पाहणार आहोत? आपल्याला आता भूमीचे वैशिष्ट्य बघायचे की भूमीमध्ये कोणकोणते वैशिष्ट्य आहे, कशा कशा प्रकारे भूमी कार्य करत असते, तिची आपल्याला संपूर्ण माहिती घेऊन यायची आहे. हे त्याला तुम्हाला सर्वात पहिला घटक आहे त्याच्यातलं काय सांगितलंय? भूमीचा पहिला सर्वात महत्त्वाचा घटक, भूमी कशी असते? गतिशील नसते. भूमी गतिशील नसते, जमीन गतिशील नसते. आता बघा, पूर्वीपासून जो आपल्याला भारताच्या नकाशामध्ये जमिनीचं जेवढं क्षेत्रफळ आपल्याला लागलेलं आहे तेवढीच जमीन आपल्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी जमीन वाढत नाही. आलं लक्षात? जेवढी आपल्याला पहिलेपासून मिळालेली आहे, ज्या भागामध्ये आपण राहतो, जेवढी जमीन आपल्याला लाभलेली आहे त्याच जमिनीचा वापर करून आपण काय करतो? आत्ताचाही आपला स्वतःचा विकास करतो आणि पुनर्विकासासाठी किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हीच जमीन आपण प्रदान करणार आहोत. येत्या लक्षात? म्हणजे जमीन हा काय आहे? गतिशील घटक नाही. भूमी ही गतिशील घटक नाहीये. आलं लक्षात? म्हणजे गतिशील म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं किंवा त्याच्यामध्ये वाढ होणं असं होत नाही. जेवढा पूर्वीपासून आपल्याला जेवढा लाभलेला आहे जमिनीचा भाग तेवढाच आपला, त्याच्यामध्येच आपल्याला स्वतःचा विकास, तिथेच आपल्याला खायचं आहे, तिथेच आपला उदरनिर्वाह करायचा आहे, सर्व गोष्टी आपल्याला त्याच ठिकाणी जाऊन करायच्या आहे. येत्या लक्षात तुम्हाला? पुढचं भूमीचं वैशिष्ट्य काय सांगितलं तर भूमीचा पुरवठा स्थिर किंवा मर्यादित असतो. भूमीचा पुरवठा कसा आहे? स्थिर आहे. आपण भूमी एका ठिकाणी म्हणजे समजा आपल्या इथलं वातावरण, आता समजा जळगावचं वातावरण खराब आहे म्हणून आपण जळगावची जमीन इकडे शिरपूरला किंवा धुळ्या साईडला आणून ठेवू शकत नाही की तिकडे जमिनीचं म्हणजे तिकडे वातावरण खराब आहे म्हणून आपल्याला पीक घेता येत नाही, म्हणून ती जमीन उचलून आणायची आणि ती इकडे शिरपूरमध्ये किंवा इकडे धुळ्यामध्ये आणून ठेवायची आणि तिथं मग वापर करायचा तिथं, तिथून पीक घ्यायचं. असं होतं का? तर नाही. जमीन हा घटक स्थिर आहे, ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. येत्या लक्षात तुम्हाला एक जमिनीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगते, ज्या ठिकाणी जमीन आहे त्याच ठिकाणी तिचा वापर करता येतो. लक्षात? एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तिथे ने-आण करता येत नाही. लक्षात? आणि कशी आहे? मर्यादित आहे. जमीन हा घटक आपल्याला जसा निसर्गाने जेवढा प्रदान केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला वाढ करता येणार नाही.
लक्षात जेवढा निसर्गाने आपल्याला प्रदान केलंय त्याच्यातच आपले डोंगर आहे, त्याच्यातच आपल्या डोंगर दऱ्या, त्याच्यातच आपल्या नद्या आहेत, त्याच्यातच जंगले आहेत, तिथेच मानव राहतो, तिथेच माणूस शेती करतो, तिथेच माणूस उद्योगधंदे करतो. जेवढा जमिनीचा तुकडा लाभलेला आहे एक प्रकारे आपण असं म्हणू, समजा असं आपण म्हणू, एवढं जर आपल्याला लाभलेलं आहे याच्यामध्ये तुमचे डोंगर, नद्या, समुद्र वगैरे सगळं येतं. इथं डोंगर रांगा येतात, बरोबर, इथं तुमच्या अशा डोंगर रांगा येतात, इथं जमीन येते, इथं पाणी समुद्र येतो, इकडे येतो, बरोबर की नाही. म्हणजेच काय तर जेवढा तुकडा आपल्याला जमिनीचा लाभलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचा विकास करायचा आहे आणि दुसऱ्या पिढीलाही ही जमीन आपल्याला प्रदान करायची आहे. हे लक्षात आपण म्हणू की आपल्याला दरवर्षी आता जशी लोकसंख्या वाढली तसं आपण जमिनीचा तुकडा वाढू, तर असं होत नाही. आलं लक्षात. पुढचा पॉईंट, भूमीच्या पुढचं वैशिष्ट्य काय आहे तर भूमी हा अविनाशी घटक आहे. कसा घटक आहे, भूमी हा अविनाशी घटक आहे. अविनाशी म्हणजे काय, कधी न नष्ट होणारा. आलं लक्षात तुम्हाला, भूमी हा घटक कधीही नष्ट होणार नाही. निसर्गाकडून मिळालेली आपल्याला देणगी आहे ती कधी त्याच्यामधले उपजत घटक नष्ट होऊ शकतात, कारण की मानव त्याचा वापर करून स्वतःचा विकास करत आहे. लक्षात, जमिनीतले घटक नष्ट होऊ शकतात परंतु जमीन कधी नष्ट होऊ शकत नाही. येते लक्षात तुम्हाला, जमीन कधीही नष्ट, ती कशी आहे, अविनाशी आहे, ती कधीही संपुष्टात येणारी नाही. निसर्गाने ती आपल्याला प्रदान केलेली आहे. लक्षात, मानवाने ती निर्माण केलेली नाही. मानवाने ज्या वस्तू निर्माण केल्या त्या आज न उद्या संपणार आहे, परंतु निसर्गाकडून आपल्याला ज्या वस्तू मिळाल्या आहेत, नद्या, नालं, डोंगरे, पाणी वगैरे जे काही आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचा नाश होणार नाही. त्याचं कमतरता असू शकते किंवा त्याच्यामधले घटक म्हणजे ज्यांच्यामध्ये आता बघा भूमीमध्ये असे काही घटक आहेत की ते काय करणार, आपल्याला उदरनिर्वाहासाठी मदत करणार किंवा भूमीतल्या उपजत घटकामध्ये तिच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे आपल्याला त्याचा वापर करता येतो. ते घटक कमी होऊ शकतात परंतु जमीन नष्ट होत नाही. आले लक्षात तुम्हाला, समजते. पुढचा पॉईंट बघू आपण. पुढचा वैशिष्ट्य भूमीचं काय सांगितलं जातं, सर्व भूमी समान दर्जाची नसते. आता बघा सर्वच ठिकाणी जमीन सारख्या स्वरूपाची नसते. मग अशी तुम्हाला ते काढून दाखवले बघा. आपला भारताच्या याच्यातला थोडसा, माझ्याकडे ड्रॉइंग काही खास नाही परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी थोडंसं काढून दाखवलं. समजा हा आपल्या इथं भारताचा हा भाग आहे. मी या ठिकाणी जर आपण राहत असलो, इथं आपला हा महाराष्ट्र आहे किंवा आपण इथे भारत देश आहे आपण असं म्हणू, तर बघा हा आपल्या भारताचा नकाशा आहे, सॉरी हा आपला भारताचा नकाशा आहे, इथला आपला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये आपला ही जी जमीन आहे आपली, ही जी जमीन जी आहे त्याचा वापर आपण करत असतो, तर मग इथली जमीन पूर्ण इकडची जमीन आणि ती जमीन. आता इकडे हिमालयामध्ये जास्त काय बोलतो, हिमालयामध्ये जास्तीत जास्त थंड हवामान आहे, मग तिकडची जमीन, राजस्थान मधली जमीन, महाराष्ट्रातली जमीन, प्रत्येक ठिकाणातल्या जमिनीचा काय असतो, फरक असतो. लक्षात, सगळ्याच ठिकाणी सारखी जमीन राहत नाही. कुठे उथळ असते, कुठे अशी सरळ असते किंवा कुठे कोरडवाहू शेती होते, कुठे काय म्हणतात ओलिताखाली शेती असते, काही ठिकाणी कोरडच असतं वातावरण, कधीही शेती केली जात नाही. आता राजस्थानच्या इथे बघा जास्त तिथे पाऊसच पडत नाही, तिथे उन्हाळाच असतो. तिथली जमीन कशी असते, वेगळी आहे. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी जमीन सारखी राहत नाही. कुठे कमी जास्त प्रमाणात हवामानानुसार बदल होत राहतो किंवा कधी जमिनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात. कोणती जमीन नापीक असते, कोणती सुपीक असते, कोणती कोरडवाहू असते, अशी प्रत्येक प्रकारची अशी जमिनीचा प्रकार. कोणती काळी रंगाची असते, कधी लाल रंगाची माती असते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तांबडा पिवळा म्हणजे तांबडी पिवळी अशा प्रकारची ती मातीचा किंवा जमिनीचा प्रकार आपण म्हणू शकतो. आलं लक्षात तुम्हाला, अशा प्रकारे वेगवेगळी प्रकारची माती आपल्याला दिसतात किंवा जमीन आपल्याला पाहायला मिळते. समजते तुम्हाला. पुढचं आहे भूमीमध्ये घटत्या फलाचा नियम अनुभवास येतो. आता भूमीमध्ये घटत्या फलाचा नियम अनुभवास येतो म्हणजेच काय, तर पहा आपण एकाच सारख्या जमीन म्हणजे समजा जी जमीन आहे, शेतकऱ्यांकडे जमीन आहे, मग जमिनीमध्ये शेतकऱ्याने प्रत्येक वर्षी एकच पीक लावलं. काय सांगते नीट लक्षात, शेतकऱ्याने प्रत्येक वर्षी जमिनीमध्ये एकच पीक लावलं. समजा कापूस लावतो, या वर्षी कापूस लावतो, पुढच्या वर्षी कापूस लावतो, त्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी एकच जर पीक घेत गेलं होतं सातत्याने, तर काय होतं, तर जमीन काय करते की जमिनीमध्ये जे आवश्यक घटक आहेत ते कमी होत जातात. आणि दुसरं मेन म्हणजेच काय, जमीन तेवढ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकत नाही. पहिल्या वर्षी तेवढं उत्पादन होतं तेवढं दुसऱ्या वर्षी होईल तसं नाही, तिसऱ्या वर्षी होईल तसं नाही.
म्हणजेच काय तर जमिनीमध्ये आपल्याला घटत्या फलाचा नियम अनुभवास येतो. प्रत्येक वर्षी ते घटत जात असतात. जमिनीमधून जर तुम्ही फेरपालट करून पिकं लावली, फेरपालट करून म्हणजे यावर्षी कापूस लावला, पुढच्या वर्षी हरभरा लावा, त्याच्या पुढच्या वर्षी मका लावा, असं जमिनीमध्ये जर तुम्ही फेरपालट करत गेले तर जमिनीमध्ये उपजाऊ शक्ती काय होत जाईल, वाढत जाईल. बरोबर. त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच काय उपजत घटक वाढत जातील. त्याचबरोबर काय होईल की मानवाच्या फायद्यासाठी जाईल आणि दुसरं म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा वाढ घडून येईल. पीक फेरपालट करायचं त्यांनी घेतलं तर उत्पादनामध्ये वाढ होईल. परंतु सातत्याने एकच पीक घेत राहिलं तर मात्र त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते कमी होत जाईल. उत्पादन सुद्धा कसं होत जाईल, कमी होत जाईल. येत्या लक्षात तुम्हाला पॉईंट समजला का आता? हा, चला आपण पुढे निघूया, पुढच्या पॉईंटला जाऊया. तर बघा पुढचं वैशिष्ट्य काय होतं. आता हा पॉईंट तुम्हाला माझा दिसतोय का? भूमी उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. तर आपण हा पॉईंट इथे लिहून घेऊ. इथे लिहिले मी भूमी हा उत्पादनाचा कसा घटक आहे, निष्क्रिय घटक आहे. कसा घटक आहे, निष्क्रिय घटक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम तुम्ही सुरुवातीला तर असं सांगितलं की मानवाला स्वतःचं उत्पादन करायसाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी भूमी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्ही इथं सांगता की भूमी हा उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. तर हो, भूमी हा उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे. का आहे ते सांगते. पहा, भूमी एका ठिकाणी जमीन पडलेली आहे, जमीन त्याचं पीक देईल काय? जमीन त्याचं पीक देत नाही. जमिनीमध्ये मानव स्वतःचे कष्ट करतो. मानव मानव काय करतो, तिथे बी बियाणे टाकतो, खतं टाकतो, नांगरणी करतो, कोळपणी करतो, जे काय आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. जमिनीमध्ये तो मेहनत करतो, श्रम करतो आणि मग वस्तूचं पीक घेतो. तेव्हा ते पीक येतं, तेव्हा ते उत्पादन होतं. स्वतः जमीन किंवा भूमी उत्पादन देत नाही. म्हणून भूमीला काय म्हटलंय, भूमी हा काय घटक आहे, निष्क्रिय घटक आहे. भूमी स्वतः कार्य करत नाही. भूमीवर मध्ये कोण काम करतं, मानव काम करतो. भूमीचा वापर कोण करतो, मानव करतो. मानव काय करतो, स्वतःच्या उत्पादनाच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्यामधून पीक घेत असतो, तिथं घरं बांधत असतो, जंगलांचा पाण्याचा वापर करत असतो. आलं लक्षात? भूमी स्वतः कार्य करत नाही. म्हणून भूमीला काय म्हटलं आहे, निष्क्रिय घटक म्हटलाय. कोणता घटक म्हटलाय, निष्क्रिय घटक म्हटलाय. समजलं तुम्हाला? हा पॉईंट क्लिअर झाला. भूमी हा निष्क्रिय घटक का आहे? भूमी स्वतःचं कार्य करत नाही. भूमीमध्ये कोण कार्य करतं, मानव कार्य करतो. मानव जर एखाद्या जमिनीमध्ये एखाद्या शेतामध्ये पीक लावत असतं, तिथं खत टाकत असतं, तिथे बियाणे टाकत असतं, नांगरणी करत असतं, जे काही एक्सेट्रा जमिनीमध्ये मेहनत करत असतं, तेव्हा तिथं पीक येतं. तेव्हा त्या जमिनीमध्ये काय होतं, उत्पादन निघण्याची क्षमता निर्माण होत असते. आलं लक्षात तुम्हाला? समजलं? पुढचा पॉईंट आहे भूमीची वाटणी असमान आहे. हा आपण पॉईंट वरती घेऊन येतो. भूमीची वाटणी कशी आहे, असमान आहे. भूमीची वाटणी कशी आहे, असमान आहे. असमान आहे म्हणजेच काय तर बघा, सगळ्याच ठिकाणी जमीन आपल्याला सारखी दिसत नाही. काही ठिकाणी जमिनीवरती जंगल आहे, काही ठिकाणी पाण्याचा भाग आहे, काही ठिकाणी आहे तर बर्फाचा भाग आहे. ज्या ठिकाणी बर्फ दिसतो तिथे काही ठिकाणी पाणी दिसत म्हणजे तिथं अशी मोकळी जमीन शेतीसाठी दिसतच नाही. काही ठिकाणी आपल्याला जमीन अशी पूर्ण ओसाळ दिसतं, बरोबर. काही ठिकाणी आपल्याला पूर्ण जलयुक्त शिवार दिसतं. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी जमीन सारखी दिसत नाही. काही डोंगरच्या स्वरूपामध्ये जमीन दिसते, तर काही अशी सपाट स्वरूपाची दिसते, काही ठिकाणी पूर्ण अशी वाळवंट स्वरूपाची दिसते. म्हणजेच काय, जमीन ही कशी प्रत्येक ठिकाणी सारखी राहत नाही. आपल्या इकडचं हवामान, दुसरीकडचं म्हणजे महाराष्ट्राचं हवामान, मुंबईचं हवामान, महाराष्ट्राचं हवामान, गुजरातचं हवामान, प्रत्येक ठिकाणी हवामानाचे बदल, प्रत्येक घटकांचा बदल म्हणजे ऊन, वारा, पाऊस या सर्व घटकांचा जमिनीवरती परिणाम होत असतो. आलं लक्षात? म्हणजे अशा सगळ्या प्रकारांमुळे काय असतं, जमिनीची वाटणी निसर्गाकडूनच आपल्याला मिळताना किंवा निसर्गाने जेव्हा आपल्याला देणगी दिली तेव्हाच त्या जमिनीमध्ये असमान वाटप निसर्गाचं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी चांगली जमीन आहे, काही ठिकाणी थोडीशी नापीक जमीन आहे. कधी कोणत्या जमिनीतून सुपीक प्रकारे पीक घेता येतं, काही ठिकाणी काही जमिनीतून आपल्याला पीक घेता येत नाही. हे सगळं जे आहे जमिनीबद्दलचं हे पूर्वीपासून निसर्गानेच प्रदान केलेलं आहे आपल्याला. तसं निसर्गाने ती वाटणी करताना असमान केलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये काय पाहिले तर संपूर्ण भूमीचे उत्पादनाचे घटक पाहिले. त्याच्यातला एक जो घटक आहे भूमी, हा
भूमी हा घटक पाहिला आपण, भूमीमध्ये असलेले वैशिष्ट्य आपण पाहिले, कशा कशा प्रकारची वैशिष्ट्य आहे, परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न असतो म्हणून मी घेतलेला आहे या लेक्चर्समध्ये। जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा। अजून दुसरं मी म्हणजे स्पीकरचं तुम्ही सांगत होते तर मी पुढच्या वेळेस किंवा जास्तीत जास्त लवकर स्पीकर वगैरे किंवा आपली जे सिस्टीम आहे थोडंसं तेही बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, परंतु तुम्ही लेक्चर्स पाहत जा का, तर ह्या सगळ्या सुखसोयीपेक्षा किंवा हां तुम्ही मला आवाजाचं सांगितलं की जे मी तुम्हाला एखादी कन्सेप्ट शिकवत आहे तर ती तुम्हाला समजणं गरजेचं आहे, म्हणून स्पीकर वगैरे जर मी वापरला तर नक्की तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येईल। परंतु मी नक्की काहीच माझ्या थोडंसं आर्थिक प्रॉब्लेममुळे मी तो घेतलेला नाही, पण नक्कीच पुढे लवकरात लवकर मी तो घेऊन तुमच्यापर्यंत ती वस्तू आणण्याचा किंवा ती वापरण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। परंतु सर्वांनी हा लेक्चर पाहायचा आहे। लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। मी फक्त लेक्चर्स आता सध्या हे नाही टाकत आहे, याच्यासोबत मी टीईटीचे सुद्धा लेक्चर्स टाकत आहे, तर नक्की तुम्ही त्याचाही फायदा नक्कीच घ्या, लेक्चर पाहत जा। भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन एखादा पॉईंट घेऊन, याच्यातलाच पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो आपण घेऊन पुढच्या याच्यामध्ये घेऊया। लक्षात, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।